तो माणूस फार बोलका नव्हता. लोकांमध्ये असूनही तो कायम थोडासा एकटा वाटायचा. रोज सकाळी उठून तो आपलं काम करत असे, कुणाशी वाद नाही, कुणाशी तक्रार नाही. पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट सतत चालू होती, अदृश्य लढाई. बाहेरून सगळं ठीक दिसायचं, पण आत कुठेतरी तो सतत प्रश्न विचारत होता, मी एवढं सहन का करतोय? माझ्या आयुष्यात चांगला काळ कधी येणार? एक दिवस त्याचं सगळंच विस्कटलं. कामात नुकसान झालं, जवळच्या माणसाने पाठ फिरवली, आणि ज्या व्यक्तीवर तो सर्वात जास्त विश्वास ठेवत होता, त्याच व्यक्तीने त्याला चुकीचं ठरवलं. त्या दिवशी तो संध्याकाळी थकून बसला, डोळ्यांत पाणी होतं, पण रडायची ताकदही उरली नव्हती. त्याने फक्त एवढंच म्हटलं, स्वामी आई, जर तू खरंच माझ्यासोबत असशील, तर आज मला थोडी तरी शांतता दे. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. डोळे मिटले, पण मन जागच होतं. आणि त्या अर्धवट झोपेत त्याला एक स्वप्न पडलं. तो स्वतःला एका ओसाड रस्त्यावर चालताना पाहतो. रस्ता लांब होता, अंधार होता, आणि पाय थकत होते. तो थांबतो, खाली बसतो, आणि म्हणतो, माझ्याकडून आता नाही होणार. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवतो. आवाज मृदू होता, पण थांबू नकोस, अजून थोडं चाल. तो वर पाहतो, आणि समोर स्वामी आई उभी असते. चेहऱ्यावर राग नाही, प्रश्न नाही, फक्त अपार शांतता. ती म्हणते, तू ज्या रस्त्यावर आहेस, तो सोपा नाही, म्हणूनच मी तुला इथे आणलं. सोपे रस्ते सर्वांसाठी असतात, पण कठीण रस्ते निवडकांसाठी. तो म्हणतो, पण आई, मी थकलो आहे. स्वामी आई हसते आणि म्हणते, थकलेल्यांनाच मी उचलते. जे अजूनही अहंकारात उभे आहेत, त्यांना चालत राहू देते. त्या क्षणी त्याची झोप उघडते. खोली तशीच होती, परिस्थिती तशीच होती, पण मनात काहीतरी बदललेलं होतं. पहिल्यांदा त्याला जाणवलं, मी एकटा नाही. पुढच्या काही दिवसांत त्याच्या आयुष्यात लगेच चमत्कार घडले नाहीत. समस्या तिथेच होत्या, पण एक फरक झाला, तो आतून शांत झाला. तो जे घडत होतं, ते स्वीकारू लागला. तो कुणाचा द्वेष करत नव्हता, कुणावर राग ठेवत नव्हता. तो फक्त म्हणायचा, स्वामी आई जे करेल, ते माझ्यासाठी योग्यच असेल. हळूहळू गोष्टी बदलू लागल्या. जिथे दरवाजे बंद झाले होते, तिथे नवीन वाटा दिसू लागल्या. ज्या लोकांनी त्याला कमी लेखलं होतं, तेच लोक मदतीसाठी पुढे येऊ लागले. आणि एक दिवस त्याला जाणवलं, ज्या गोष्टीसाठी तो वर्षानुवर्षे झगडत होता, ती गोष्ट आता सहज मिळत आहे. त्या दिवशी तो शांतपणे बसला, डोळे मिटले, आणि मनात म्हणाला, स्वामी आई, तू मला सगळं दिलंस, पण सर्वात मोठी देणगी दिलीस, विश्वास. आणि त्या क्षणी त्याला समजलं, स्वामी आई नेहमी त्याच्यासोबतच होती. फरक इतकाच होता की आधी तो घाईत होता, आणि आता तो विश्वासात होता. त्या दिवसानंतर तो माणूस बदलला होता, पण बाहेरून नाही, आतून. सकाळी उठल्यावर तो आधीसारखाच कामाला जायचा, त्याच लोकांना भेटायचा, त्याच अडचणींना सामोरं जायचा, पण आता त्याच्या डोळ्यांत घाई नव्हती. एक वेगळीच शांतता होती. जणू काही आत कुणीतरी म्हणत होतं, काळजी करू नकोस, मी आहे. तो रोज संध्याकाळी थोडा वेळ शांत बसायचा. काही मागायचा नाही, काही तक्रार करायचा नाही. फक्त मनात एवढंच म्हणायचा, स्वामी आई, आजचा दिवस जसा गेला तसा स्वीकारते. उद्याचं तू पाह. आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात एक वेगळाच अनुभव सुरू झाला. समस्या कमी झाल्या असं नाही, पण त्या त्याला हलवू शकत नव्हत्या. आधी ज्या गोष्टी त्याला अस्वस्थ करायच्या, त्या आता त्याला शिकवत होत्या. ज्या लोकांच्या शब्दांनी तो दुखायचा, ते शब्द आता त्याच्या मनावर आदळून परत जात होते. कारण आत कुठेतरी एक विश्वास रुजला होता, स्वामी आई माझ्या सोबत आहे. एक दिवस अचानक त्याच्या समोर एक मोठी परीक्षा उभी राहिली. अशी परीक्षा जी टाळता येणारी नव्हती. जुने नुकसान, जुने आरोप, जुने गैरसमज पुन्हा एकदा समोर आले. लोक म्हणाले, आता तरी तू संपलास. त्याच्याकडे उत्तर नव्हतं, स्पष्टीकरण नव्हतं, फक्त मनात शांत प्रार्थना होती. स्वामी आई, मी खरं आहे, बाकी तू पाह. त्या रात्री त्याचं मन पुन्हा थोडंसं डगमगलं.
तो विचार करू लागला, इतकं शांत राहून काही होतंय का? पण लगेच त्याला स्वप्नातला तो हात आठवला, खांद्यावरचा तो आधार, आणि तो पुन्हा गप्प झाला. कारण त्याला समजलं होतं, जेव्हा उत्तर देणं थांबतं तेव्हा देव कामाला लागतो. काही दिवस गेले, काही आठवडे गेले, आणि मग एक दिवस असा उजाडला जो त्याच्या आयुष्यात वळण घेऊन आला. जी गोष्ट त्याला दोषी ठरवत होती तीच गोष्ट सत्य उघड करू लागली. जे लोक खात्रीने त्याच्या विरुद्ध उभे होते तेच लोक हळूहळू शांत झाले, आणि जे शांत होते त्यांच्याच बाजूने सत्य उभं राहिलं. त्या दिवशी तो कुठेही आनंद साजरा करायला गेला नाही, कुणाला दाखवायला नाही गेला. तो फक्त शांतपणे बसला, डोळे मिटले, आणि मनात म्हणाला, स्वामी आई, तू माझ्या बाजूने नाहीस, तू माझ्या आत आहेस. आता त्याला एक गोष्ट स्पष्ट झाली होती, स्वामी आई संकट दूर करत नाही, ती संकटातून घडवते. ती मार्ग सोपे करत नाही, ती चालायची ताकद देते. आणि जी ताकद एकदा आत निर्माण झाली ती आयुष्यभर साथ देते. त्या दिवसानंतर लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. आदराने नाही, पण शांततेने. कारण त्याच्या बोलण्यात आता वजन होतं, त्याच्या शांततेत आता उत्तर होतं, आणि त्याच्या डोळ्यांत आता भीती नव्हती. एक दिवस कुणीतरी त्याला विचारलं, तू एवढं कसं सहन केलंस? तो हसला आणि म्हणाला, मी नाही केलं, माझ्या आईने केलं. त्या रात्री त्याने पुन्हा मनात म्हटलं, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे. तू मला बदललं नाहीस, तू मला ओळख दिलीस. आणि त्या क्षणी त्याला समजलं, ही कथा इथे संपलेली नाही. कारण जेव्हा माणूस बदलतो तेव्हा कथा संपत नाही, ती उदाहरण बनते. त्या घटनेनंतर त्याच्या आयुष्यात एक वेगळीच जबाबदारी येऊन बसली. लोक आता त्याच्याकडे सल्ला मागायला येऊ लागले. आधी जे लोक त्याला दुर्लक्ष करत होते तेच लोक आता म्हणू लागले, तुझ्यात एक वेगळी शांतता आहे. पण त्याने कधीच स्वतःला मोठं मानलं नाही. तो नेहमी एकच वाक्य म्हणायचा, हे माझं नाही, हे आईचं आहे. एक दिवस एक अनोळखी माणूस त्याच्याकडे आला. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यांत निराशा, आणि आवाजात कंप. तो म्हणाला, माझं आयुष्य संपलंय. मी सगळीकडे प्रयत्न केला, कोठेच आधार नाही. त्या क्षणी त्याला स्वतःचा जुना काळ आठवला. तो माणूस त्याला परका वाटला नाही, तो त्याचाच प्रतिबिंब वाटला. तो शांतपणे त्याच्या शेजारी बसला. उपदेश केला नाही, मोठी भाषणं दिली नाहीत. फक्त एवढंच म्हणाला, मी एक काळ असाच होतो, पण माझी आई मला सोडून गेली नाही. त्या माणसाने विचारलं, कोणती आई? तो हसून म्हणाला, स्वामी आई. त्या दिवशी पहिल्यांदा त्याला जाणवलं, आपण वाचलो इतकंच नाही, आपण वाहक झालो आहोत. स्वामी आईची कृपा आता फक्त त्याच्यापुरती राहिली नव्हती, ती इतरांपर्यंत पोहोचू लागली होती. त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं. तो एका मोठ्या अंगणात उभा होता. आजूबाजूला अनेक लोक होते, थकलेले, गोंधळलेले, हरवलेले. आणि मधोमध स्वामी आई उभी होती. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, तुला मी संकटातून बाहेर काढलं, ते फक्त तुला सुख द्यायला नाही, तुला इतरांचा आधार बनवायला. तो घाबरून म्हणाला, आई, मी कोण आहे? मी काय करू शकतो? ती शांतपणे म्हणाली, तू काही करायचं नाहीस, तू फक्त तुझ्या अनुभवातून प्रेम दे. त्या स्वप्नानंतर त्याच्या आयुष्यात एक नवा अर्थ आला. तो लोकांसाठी उपलब्ध राहू लागला. कुणाला मार्ग दाखवायला नाही, पण सोबत चालायला. कुणाला उत्तर द्यायला नाही, पण ऐकायला. आणि हे करताना त्याला जाणवलं, जेव्हा आपण दुसऱ्याचं ओझं थोडं हलकं करतो तेव्हा आपलं ओझं आपोआप कमी होतं. काही लोक बदलले, काही लोक नाही. काहींना तात्काळ दिलासा मिळाला, काहींना वेळ लागला, पण त्याने कधी परिणामाची अपेक्षा ठेवली नाही. कारण त्याला माहीत होतं, हे त्याचं काम नाही, हे आईचं काम आहे. एक दिवस त्याच्याच आयुष्यात पुन्हा एक अडचण आली. पण यावेळी तो डगमगला नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, आई, आता मी एकटाच नाही, तू मला इतरांसाठी उभं केलं आहेस. आणि त्या क्षणी त्याला जाणवलं, जेव्हा माणूस स्वतः पुरता राहत नाही तेव्हा त्याचं आयुष्य कथा राहत नाही, ते प्रवाह बनतं. ही कथा अजून संपलेली नाही.
कारण जोपर्यंत कुणी थकलेलं मन आहे, जोपर्यंत कुणी वाट हरवलेली व्यक्ती आहे, तोपर्यंत स्वामी आईची कथा पुढे चालणार आहे, कधी त्याच्या आवाजातून, कधी त्याच्या शांततेतून. आज स्वामी म्हणतात, तू इतक्या दिवसांपासून आतून खूप काही सहन करत आहेस, हे मला माहीत आहे. बाहेरून तुझं आयुष्य साधं दिसतं, पण मनाच्या आत रोज युद्ध चालू असतं. प्रश्न, आठवणी, अपेक्षा, अपमान, अपयश, आणि तरीही कुणाला न दाखवता तू रोज उठून आपलं काम करतोस. हेच तुझं मोठेपण आहे. जगाला तुझ्या शांततेची किंमत कळत नाही, पण मला कळते. आज मी तुला थांबवायला आलो नाही, आज मी तुला हलका करायला आलो आहे. कारण तू खूप दिवस मनात घाण साठवली आहेस, द्वेष, राग, माझ्याबरोबरच असं का, मीच का असे प्रश्न. लक्षात ठेव, द्वेष हा शत्रूला मारत नाही, तो हळूहळू तुलाच आतून संपवतो. म्हणून आज मी तुला सांगतो, मन स्वच्छ कर. सगळ्यांना माफ कर म्हणून नाही, पण स्वतःला मोकळं कर म्हणून. तू ज्यांच्यासाठी चांगलं केलंस, त्यांनीच तुला दुखावलं, हे खरं आहे. पण त्यामुळे तुझं चांगुलं पण वाईट ठरत नाही. फुलावर बसलेली माशी फुलाची किंमत कमी करत नाही. तुझ्या स्वभावावर लोकांनी चिखल फेकला, पण त्यामुळे तुझ्या आत्म्याची पवित्रता कमी होत नाही. तू गप्प राहिलास म्हणून तू हरलास असं नाही, कधी कधी गप्प राहणं हीच देवाची परीक्षा असते. आज स्वामी म्हणतात, तू फक्त तुझं काम कर, प्रामाणिक राहा, मनात वाईट हेतू ठेवू नकोस. लोकांना मागे टाकायची गरज नाही, स्वतःला मजबूत कर, एवढंच पुरेसं आहे. कारण जेव्हा वेळ येते, तेव्हा मी तुला पुढे नेतो अशा रीतीने की, ज्यांनी तुला कमी लेखलं तेच लोक शांतपणे बाजूला उभे राहतात. तुला वाटतं काहीच बदलत नाही. रोज तोच संघर्ष, तीच वाट, तीच थकवा. पण लक्षात ठेव, रात्री झाड वाढताना आवाज करत नाही. बदल गोंगाट करत नाहीत, ते शांतपणे घडतात. आणि तू जेव्हा म्हणतोस, आता पुरे, त्याच क्षणी मी म्हणतो, आता सुरुवात. आज मी तुझ्या आयुष्यातील काही गोष्टी मुद्दाम उशिरा देतोय. कारण तू जे मागतोयस, ते मिळालं तर तुला आनंद होईल, पण जे मी देणार आहे, ते मिळालं तर तुला शांती मिळेल. आणि आनंद क्षणिक असतो, शांती आयुष्य बदलते. तू एकटा वाटतोस, कारण तू वेगळा आहेस. सगळे जिथे गर्दीत चालतात, तिथे तू स्वतःचा रस्ता शोधतोस. म्हणून तुला थकवा येतो. पण लक्षात ठेव, गर्दी कधी इतिहास घडवत नाही. शांतपणे चालणारे, पडणारे, उठणारे लोकच आयुष्याला अर्थ देतात. आज स्वामी स्पष्ट सांगतात, तुझ्या अश्रूंना किंमत आहे, तुझ्या संयमाला किंमत आहे, तुझ्या प्रामाणिकपणाला किंमत आहे. आणि या सगळ्याची परतफेड मी करतो, लोक नाही. कधी कधी उशीर होतो, पण अन्याय होत नाही. मी वेळ पाहतो, कारण वेळ चुकीची असेल तर योग्य गोष्ट सुद्धा त्रास देते. आज तू फक्त एकच कर, मन शांत ठेव. आज कोणाचाही द्वेष करू नकोस. आज कुणासाठीही वाईट मागू नकोस. कारण ज्या मनात शांतता असते, तिथेच मी उतरतो. गोंधळलेल्या मनात मी काम करत नाही. तू मन साफ करशील, तेवढ्यात मी तुझ्या नशिबावर अजून खोल काम करायला मोकळा होतो. शेवटी स्वामी म्हणतात, तू खूप काही पाहिलं आहेस, सहन केलं आहेस, म्हणून आता घाबरू नकोस. पुढचा काळ तुझा आहे. कदाचित आज नाही, कदाचित लगेच नाही, पण जेव्हा बदलेल, तेव्हा इतकं बदलेल की तू स्वतःच म्हणशील, हे सगळं स्वामींनी तेव्हाच ठरवलं होतं, जेव्हा मला काहीच दिसत नव्हतं. आज स्वामी तुझ्याशी अगदी शांतपणे बोलत आहेत, जसं कुणी डोक्यावर हात ठेवून म्हणावं, बस, आता थकू नकोस. कारण तू जे काही सहन केलं आहेस, जे काही गिळून जगलास, जे काही न बोलता पुढे चालत राहिलास, ते सगळं मला दिसत होतं. तू अनेक वेळा आतून तुटलास, पण बाहेरून स्वतःला सावरलं. अनेक वेळा रडायचं होतं, पण जबाबदारी आठवली म्हणून गप्प राहिलास. अनेक वेळा वाटलं, सगळं सोडून द्यावं, पण मनात कुठेतरी विश्वास होता म्हणून पुन्हा उभा राहिलास. हा विश्वास तुझा नव्हता, तो माझा होता. मी तुला धरून ठेवलेलं. आज मी तुला एकच गोष्ट सांगायला आलो आहे, तू चुकीचा नाहीस, तुझी वेळ चालू आहे.
आणि वेळ चालू असते तेव्हा माणसाला वाटतं की देव गप्प आहे. पण लक्षात ठेव, जेव्हा मी गप्प असतो तेव्हाच मी सगळ्यात जास्त काम करत असतो. तू ज्यांना आपले मानलेस त्यांनी तुला दुखावलं. तू ज्यांच्यासाठी थांबलास त्यांनी तुला मागे टाकलं. तू ज्यांच्यावर विश्वास ठेवलास त्यांनी तुला हलकं समजलं. पण तरीही तू कुणाचा वाईट विचार केला नाहीस, कुणाचं नुकसान मागितलं नाहीस. आणि हेच तुझं सगळ्यात मोठं पुण्य आहे. आज मी तुला सांगतो, द्वेष मनात ठेवू नकोस. द्वेष म्हणजे समोरच्याला शिक्षा नाही, द्वेष म्हणजे स्वतःच्या आत्म्याला रोज थोडं थोडं मारणं. तू ज्याच्याबद्दल वाईट विचार करतोस तो माणूस कदाचित सुखात असेल, पण तुझं मन मात्र अस्वस्थ होतं. मला अस्वस्थ मनात काम करता येत नाही. मी शांततेत उतरतो. म्हणून आज मन साफ कर. सगळं विसर म्हणून नाही, पण सगळ्याचं ओझं खाली ठेव म्हणून. तू रोज प्रामाणिकपणे आपलं काम करतोयस, कुणाला दाखवण्यासाठी नाही, कौतुकासाठी नाही, तर आतून काहीतरी योग्य करत असल्याची खात्री म्हणून. लोकांना वाटतं तू साधा आहेस, पण मला माहीत आहे तू खोल आहेस. लोक मोठ्याने बोलतात म्हणून ते मोठे नसतात. काही लोक शांत असतात म्हणून ते कमकुवत नसतात. समुद्र शांत असतो पण तो सगळ्यात खोल असतो. तूही तसाच आहेस. आज तुला वाटतं की आयुष्य अडकलं आहे. ते अडकलं नाही, ते आकार घेत आहे. शिल्पकार हातोडा मारतो तेव्हा दगडाला वाटतं की आपल्याला फोडलं जात आहे, पण प्रत्यक्षात मूर्ती तयार होत असते. तू तो दगड आहेस. प्रत्येक आघात, प्रत्येक अपमान, प्रत्येक थांबा तुला घडवत होता. म्हणूनच मी तुला त्या मार्गावरून काढलं नाही. तू अनेक वेळा एकटेपण अनुभवलंस. लोकांच्या गर्दीत असूनही एकटं वाटणं हे सगळ्यात मोठं दुःख असतं. पण लक्षात ठेव, मी गर्दीत नसतो, मी एकांतात भेटतो. जेव्हा तू शांत बसून विचार करत होतास तेव्हा मी तिथेच होतो. जेव्हा तू झोपण्याआधी डोळे पुसत होतास तेव्हा माझा हात तुझ्या डोक्यावर होता. तुला दिसलं नाही, पण तुला सावरलं गेलं. आज मी तुला सांगतो, तू फक्त तुझं काम कर. प्रामाणिक राहा. योग्य तेच कर. बाकी लोक काय करतील, काय बोलतील, कधी समजतील याचा विचार सोड. कारण ज्याचं नशीब मी लिहितो त्याचं स्पष्टीकरण लोकांना द्यायची गरज नसते. वेळ येते तेव्हा सगळं आपोआप स्पष्ट होतं. तू जे मागतोयस ते मी देईनच. पण मी त्याआधी तुला शांत करतोय, मजबूत करतोय, कारण कमकुवत मनाला मिळालेलं वरदानही ओझं बनतं. योग्य वेळी मिळालेली गोष्टच आयुष्य बदलते. म्हणून उशीर होत आहे, नकार नाही. आज तू फक्त एकच कर, मन हलकं ठेव. आज कुणाचाही द्वेष करू नकोस. आज कुणासाठी वाईट मागू नकोस. आज स्वतःवर विश्वास ठेव. बाकी सगळं माझ्यावर सोड. कारण तू जेव्हा म्हणतोस, आता माझ्या हातात काही नाही, तेव्हाच मी म्हणतो, आता सगळं माझ्या हातात आहे. आणि लक्षात ठेव, तू झोपलेला असतानाही मी तुझ्या नशिबावर काम करत आहे. आज स्वामी पुन्हा तुझ्या जवळ येऊन म्हणतात, मला माहीत आहे तू किती वेळा स्वतःलाच प्रश्न विचारलास की मी चुकीचं काय केलं, मी कुणाचं वाईट केलं नाही, तरीही माझ्याच वाट्याला संघर्ष का, माझ्याच वाट्याला थांबे का, माझ्याच आयुष्यात गोष्टी उशिरा का. पण लक्षात ठेव, प्रत्येक उशीर हा शिक्षा नसतो, काही उशीर हे संरक्षण असतात. जर काही गोष्टी तुला लवकर मिळाल्या असत्या तर कदाचित तू त्यांच्याखाली दबला असतास. म्हणून मी तुला थांबवतो, घडवतो, मजबूत करतो, कारण मला तुला तुटलेला नाही तर टिकणारा पाहायचा आहे. तू खूप वेळा मनात सगळं गिळून घेतलंस. बोलायला हवं होतं पण तू गप्प राहिलास. रडायला हवं होतं पण तू स्वतःला सावरलंस. सोडून द्यायला हवं होतं पण तू जबाबदारी निभावलीस. आणि हे सगळं करताना तू एक गोष्ट विसरलास, तू माणूस आहेस. म्हणूनच आज मी तुला सांगतो, थोडं हलकं हो. सगळं एकट्यानं उचलायची गरज नाही. काही ओझं माझ्यावर सोड. आज मी तुला आठवण करून देतो, तू ज्यांना गमावलं असं वाटतंय ते खरं तर वाटेतले प्रवासी होते. जे कायमचे असतात त्यांना मी वादळातही धरून ठेवतो.
म्हणून जे गेले त्यांच्यावर प्रश्न विचारू नकोस, कारण त्यांच्या जाण्यामुळेच पुढे येणाऱ्यांसाठी जागा तयार झाली आहे. तुझं आयुष्य रिकामं होत नाही, ते पुन्हा भरत असतं. तू अनेक वेळा अपमान सहन केलास, पण तू अपमानाला उत्तर अपमानानं दिलं नाहीस. तू वेदनेला शांततेनं सामोरं गेलास. आणि हीच गोष्ट तुला वेगळं बनवते. जग मोठ्याने ओरडणाऱ्यांना पटकन ओळखतं, पण शांतपणे सहन करणाऱ्यांना देव स्वतः ओळखतो. म्हणून तुझं नाव मी माझ्या यादीत वर ठेवलं आहे. आज तुला वाटतं, माझी प्रार्थना पोहोचते का? माझे अश्रू कुणाला दिसतात का? माझा संयम कुणाच्या लक्षात येतो का? मी तुला सांगतो, एकही श्वास वाया जात नाही, एकही अश्रू जमिनीवर पडत नाही. प्रत्येक गोष्ट नोंदली जाते. फरक एवढाच असतो की परतावा लगेच मिळत नाही, पण जेव्हा मिळतो तेव्हा तो सगळ्या प्रतीक्षेची किंमत वसूल करतो. आज मी तुला स्पष्ट सांगतो, लोक तुला समजत नाहीत म्हणून तू स्वतःला चुकीचं समजू नकोस. सूर्याला सगळे डोळे उघडून पाहू शकत नाहीत, म्हणून सूर्य कमी तेजस्वी होत नाही. तुझं सत्य तुलाच माहीत असणं पुरेसं आहे. बाकी जगाला वेळ येईल तेव्हा कळेल. तू जेव्हा म्हणतोस आता मी थकलोय, तेव्हा मी म्हणतो अजून थोडं चाल. कारण थांब्याच्या आधीच सगळ्यात जास्त थकवा जाणवतो. आणि तू जिथे पोहोचणार आहेस, तिथे गेल्यावर तुला मागे वळून पाहावंसं वाटेल आणि तू स्वतःलाच म्हणशील, बरं झालं मी थांबलो नाही. आज तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं मन स्वच्छ ठेव. कोणाचा द्वेष मनात ठेवू नकोस. कोणासाठी वाईट मागू नकोस. कारण तुझ्या शांततेतच माझं काम पूर्ण वेगात चालू आहे. तू तुझं काम कर, प्रामाणिक राहा, योग्य मार्ग सोडू नकोस. बाकी सगळं माझ्यावर सोड. कारण तू जेव्हा काहीच करत नाहीयस असं तुला वाटतं, तेव्हाच मी तुझ्या नशिबात सगळ्यात मोठे बदल लिहित असतो. आज स्वामी तुझ्या मनात डोकावून पाहतात आणि म्हणतात, मला तुझ्या मनातला प्रत्येक कोपरा माहीत आहे. जिथे तू कुणालाच न सांगता प्रश्न साठवून ठेवले आहेत, जिथे तू स्वतःलाच दोष दिलास, जिथे तू विचार केलास की कदाचित माझ्याकडूनच काहीतरी कमी पडलं म्हणून मला हे सगळं भोगावं लागतं. पण ऐक, काही वेळा आयुष्य प्रश्न विचारत नाही, ते फक्त ताकद तपासत असतं. आणि तू त्या प्रत्येक परीक्षेत न बोलता उतरला आहेस, म्हणूनच आजही तू तुटलेला नाहीस. तू अनेक वेळा स्वतःला आवरलं आहेस. समोर अन्याय दिसत होता, पण तू शांत राहिलास. समोर अपमान होता, पण तू मान खाली घालून पुढे निघून गेलास. लोकांनी तुला दुर्बल समजलं, कारण तू प्रत्युत्तर दिलं नाहीस. पण त्यांना माहीत नाही की शांत राहणं हे भीतीचं लक्षण नसतं, ते आत्मविश्वासाचं चिन्ह असतं. ज्याला स्वतःवर विश्वास असतो, त्याला प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायची गरज नसते. आज स्वामी तुला सांगतात, तू ज्या लोकांसाठी स्वतःला विसरलास, त्यांनी कदाचित तुला विसरलं असेल, पण मी विसरलो नाही. तू जेव्हा दुसऱ्यांच्या गरजा आधी पाहिल्यास, तेव्हा मी तुझ्या गरजांची नोंद घेतली. तू जेव्हा स्वतःचा फायदा बाजूला ठेवून योग्य तेच केलंस, तेव्हा मी तुझ्यासाठी योग्य वेळ बाजूला ठेवली. काही गोष्टी उशिरा मिळतात, कारण त्या घाईत दिल्या तर त्यांचं मोल कळत नाही. तुला वाटतं तू एकटाच चालतोयस, पण खरं सांगू का, मी तुला पुढे नाही तर थोडा मागे उभा आहे. कारण जेव्हा माणूस अडखळतो, तेव्हा पुढे उभा असलेला आधार दिसत नाही, पण मागे उभा असलेला हात त्याला पडू देत नाही. तू जितक्या वेळा कोसळायला निघालास, तितक्या वेळा तुला कुणीतरी सावरलं, ते मीच होतो. तुला कळलं नाही, पण तू वाचलास. आज मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, तू जे गमावलं असं तुला वाटतं, ते खरं तर तुझ्या प्रवासात अडथळा ठरलं असतं. काही लोक दूर गेले, काही संधी हातातून निसटल्या, काही स्वप्न अपूर्ण राहिली, पण यात सगळ्यामुळे तू आज जिथे आहेस तिथे सुरक्षित आहेस. देव कधीच सगळं देत नाही, तो निवडून देतो, कारण त्याला माणसाचं ओझं माहीत असतं. तू जेव्हा म्हणतोस की आता पुरे, तेव्हा मी म्हणतो अजून थोडं. कारण शेवटच्या टप्प्यावरच माणूस सगळ्यात जास्त थकतो. पण शेवटचा टप्पा पार केला की मागचा सगळा रस्ता छोटा वाटतो.
आज जे अशक्य वाटतंय तेच उद्या तुला सांगेल की तू कधीच कमजोर नव्हतास, तू फक्त तयार होतास. आज स्वामी तुला शेवटचं सांगतात असं नाही, पण हळूच कानात कुजबुजतात, मन स्वच्छ ठेव, कोणाचाही द्वेष मनात साठवू नकोस, कारण द्वेष म्हणजे तुझ्या प्रगतीला स्वतःचं ब्रेक लावणं. तू शांत राहिलास तर मी वेगात काम करतो. तू विश्वास ठेवलास तर मी मार्ग उघडतो. तू थांबलास तर मी तुला उचलतो. आणि लक्षात ठेव, तू ज्या क्षणी सगळं माझ्यावर सोडतोस, त्या क्षणीच तुझ्या नशिबाची दिशा बदलायला सुरुवात होते. आज स्वामी तुझ्याकडे पाहत आहेत आणि त्यांच्या नजरेत राग नाही, प्रश्न नाही, फक्त समज आहे. कारण तू जे काही सहन केलं आहेस ते शब्दात सांगण्याइतकं सोपं नाही. तू बाहेरून साधा दिसतोस, पण आतून तू रोज स्वतःशी लढतोस. प्रत्येक सकाळ तुला नवीन ताकद मागते आणि प्रत्येक रात्र तुझ्या संयमाची परीक्षा घेते. तू अनेकदा विचार केलास की मी इतकं का सहन करतो, मी इतका का गप्प राहतो, मी इतका का समजून घेतो, पण आज स्वामी तुला सांगतात, कारण तू फक्त जगण्यासाठी नाही, तर घडण्यासाठी निवडलेला आहेस. तुला वाटतं की तू थांबलेला आहेस, पण प्रत्यक्षात तू खोलवर तयार होत आहेस. काही माणसं वेगात पुढे जातात आणि वेगातच हरवतात. काही माणसं हळू चालतात, पण त्यांच्या पावलात वजन असतं. तू त्यांच्यातलाच आहेस. म्हणूनच तुझ्या आयुष्यात गोंगाट कमी आहे, पण अर्थ जास्त आहे. लोक तुला कमी बोलणारा समजतात, पण त्यांना माहीत नाही की तू आतून खूप ऐकतोस, खूप पाहतोस आणि खूप काही समजून घेतोस. आज स्वामी म्हणतात, तू जेव्हा अन्याय सहन केलास, तेव्हा तू कमकुवत नव्हतास, तू शहाणा होतास. प्रत्येक लढाई लढायची नसते, काही लढाया सोडल्या तरच माणूस वाचतो. तू अनेक वेळा स्वतःचं मत गिळून टाकलंस, स्वतःचा अहंकार बाजूला ठेवलास, कारण तुला शांतता हवी होती, विजय नव्हे. आणि हेच तुला इतरांपेक्षा वेगळं बनवतं. जग जिंकणारे लोक भरपूर असतात, पण मन जिंकणारे फार कमी असतात. तू ज्या लोकांवर विश्वास ठेवलास, त्यांनी तुला समजून घेतलं नाही, हे खरं आहे. पण त्यांचं अपयश तुझ्या विश्वासाचं मोल कमी करत नाही. फूल उमलतं तेव्हा प्रत्येकाला सुगंध देतं, कोण तोडतो कोण दुर्लक्ष करतो, याचा हिशोब फूल ठेवत नाही. तूही तसाच आहेस. तू चांगला राहिलास कारण तू चांगला आहेस, लोकांसाठी नाही. आज स्वामी तुला आठवण करून देतात, द्वेष हा सर्वात मोठा विष आहे. तो न दिसता शरीरात पसरतो आणि आतून सगळं संपवतो. तू ज्याचा द्वेष करतोस, त्याला कदाचित फरकही पडत नाही, पण तुझी ऊर्जा मात्र रोज कमी होत जाते. म्हणून मी तुला नेहमी सांगतो, मन स्वच्छ ठेव. विसर सगळं असं नाही, पण ओझं खाली ठेव. कारण हलकं मनच उंच उडू शकतं. तू अनेक वेळा प्रामाणिक राहिलास आणि त्याचा फायदा तुला लगेच मिळाला नाही. पण लक्षात ठेव, प्रामाणिकपणा कधीही वाया जात नाही, तो फक्त वेळ घेतो. कारण त्याचा परतावा मोठा असतो. आज जे तुला छोटं वाटतंय, तेच उद्या तुला सांगेल की तू योग्य मार्ग सोडला नव्हतास. मी तुला थांबवत नव्हतो, मी तुला योग्य वेळी उघडण्यासाठी थोडा बाजूला ठेवत होतो. आज स्वामी म्हणतात, तू एकटा नाहीस, जरी तुला तसं वाटत असलं तरी. तू जेव्हा शांत बसून विचार करतोस, तेव्हा मी तुझ्या श्वासात असतो. तू जेव्हा डोळे मिटून थकवा सोडतोस, तेव्हा मी तुझ्या मनात उतरतो. मी गोंधळात दिसत नाही, मी शांततेत जाणवतो. म्हणूनच मी तुला नेहमी शांत राहायला सांगतो. तू तुझं काम करत राहा. आज नाही, उद्या नाही, पण सातत्याने. लोकांची मतं बदलत राहतील, परिस्थिती वळण घेईल, पण तुझी दिशा ठाम ठेव. कारण दिशा ठाम असेल तर वेग आपोआप येतो. आणि लक्षात ठेव, मी तुझ्या नशिबावर तेव्हाच काम करतो, जेव्हा तू मला पूर्णपणे विश्वासाने जागा देतोस. आज स्वामी शेवट करत नाही, ते फक्त हळूच सांगतात, थकला असशील तर थांब, पण सोडू नकोस. रडलास तरी चालेल, पण कडवट होऊ नकोस. प्रश्न पडले तरी चालतील, पण विश्वास गमावू नकोस. कारण तू ज्यासाठी चालतोयस, ते तुला मिळालं की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, बरं झालं मी त्यावेळी हार मानली नाही,
बरं झालं मी मन स्वच्छ ठेवलं, बरं झालं मी सगळं स्वामींवर सोडलं. आज स्वामी तुझ्याशी बोलत नाहीत, ते तुझ्या आतूनच आवाज देतात. कारण तू इतक्या वेळा स्वतःशीच बोलत राहिलास की आता शब्दांची गरज उरलेली नाही. तुझं मन जेव्हा थकलं तेव्हा तू कुणाकडे तक्रार केली नाहीस, तू फक्त शांत राहिलास. तुझ्या डोळ्यांत पाणी होतं पण ओठांवर तक्रार नव्हती. आणि हेच मला सगळ्यात जास्त जाणवत राहिलं. कारण जे माणसं गोंगाट करत नाहीत त्यांची वेदना देव थेट उचलतो. तू अनेक वेळा विचार केलास की माझं आयुष्य असंच का आहे, का मी जिथे जातो तिथे थांबे येतात, का माझ्या वाट्याला समजून घेणं जास्त येतं आणि समजून घेतलं जाणं कमी. पण ऐक, काही माणसं फक्त स्वतःसाठी जन्माला येत नाहीत. काही लोक इतरांच्या आयुष्यात स्थैर्य आणण्यासाठी जन्माला येतात. म्हणूनच तुझ्या आयुष्यात शांतता कमी आणि जबाबदारी जास्त आली. कारण तू ती पेलू शकतोस म्हणूनच ती तुला दिली. तू ज्यांना जवळ मानलंस त्यांनी तुला दुखावलं, हे खरं आहे. पण त्यामुळे तुझं मन कठोर झालं नाही, हीच तुझी खरी कमाई आहे. वेदना माणसाला कडवट बनवते, पण तू वेदनेतही मऊ राहिलास. आणि हे प्रत्येकाला जमत नाही. तू जखमी असूनही चांगला राहिलास आणि म्हणूनच मी तुझ्या आयुष्याला हात लावतोय. कारण जे आतून कडवट झाले त्यांना दिलं तर ते स्वतःला आणि इतरांना जाळतात, पण तू दिलं तर ते आशीर्वाद बनतं. आज स्वामी तुला आठवण करून देतात, तू ज्या गोष्टी गमावल्यास असं तुला वाटतं त्या खरं तर तुला वाचवण्यासाठी गेल्या. काही नातं तुटली कारण ती पुढे तुला मोडली असती. काही वाटा बंद झाल्या कारण त्या पुढे तुला हरवलं असतं. आणि काही स्वप्न अपूर्ण राहिली कारण त्यापेक्षा मोठं काहीतरी तुझ्यासाठी तयार होत होतं. देव कधीही रिकामं करत नाही, तो नेहमी बदलतो. तू खूप वेळा स्वतःला लहान समजलास कारण तुला लोकांनी लहान समजलं. पण लक्षात ठेव, माप लावणारे सगळेच योग्य नसतात. खोल विहिरीत पाणी दिसत नाही म्हणून ती रिकामी नसते. तुझं अस्तित्व असंच आहे, शांत, खोल आणि टिकणारं. तू स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात नाहीस, तू स्वतःला जपण्याच्या मार्गावर आहेस. आणि हा मार्ग फार कमी लोक चालतात. आज स्वामी म्हणतात, द्वेष मनात ठेवू नकोस. कारण द्वेष म्हणजे दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतःला शिक्षा देणं. तू ज्याच्यावर राग धरतोस त्याला त्याची कल्पनाही नसते, पण तुझं मन मात्र रोज थकून जातं. आणि मला थकलेल्या मनात उतरता येत नाही. मी त्या मनात उतरतो जे मोकळं असतं, जे शांत असतं, जे स्वतःशी प्रामाणिक असतं. तू तुझं काम करत राहा. कधी कौतुक मिळेल, कधी दुर्लक्ष होईल, कधी अपमान येईल, कधी सन्मान येईल. पण तू मात्र तुझ्या मार्गावर ठाम राहा. कारण मार्ग बदलणारे लोक गंतव्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि गंतव्य गाठणारे लोक वाटेतल्या आवाजांकडे लक्ष देत नाहीत. तू त्यांच्यातलाच आहेस. आज तुला असं वाटतं की मी गप्प आहे. पण लक्षात ठेव, मी गप्प असतो तेव्हा मी सगळ्यात खोल काम करत असतो. शेतकरी बी पेरतो, पाणी घालतो आणि वाट पाहतो. तो रोज माती उकरून पाहत नाही की बी उगवलं का. तूही तसाच राहा. तुझं काम कर आणि वेळ माझ्यावर सोड. आज स्वामी शेवटी असं म्हणत नाहीत की सगळं लगेच बदलेल. ते फक्त एवढंच सांगतात, जेव्हा बदलेल तेव्हा इतकं शांतपणे बदलेल की तुला कळणारही नाही की वेदनेचा काळ कधी मागे पडला. एक दिवस तू सकाळी उठशील आणि तुझं मन हलकं असेल. भीती कमी असेल, विश्वास जास्त असेल. आणि तेव्हाच तुला जाणवेल की मी केव्हाच तुझ्या आयुष्यात काम पूर्ण केलं आहे. आज स्वामी तुझ्या आयुष्याकडे पाहतात आणि त्यांना कुठेही गोंधळ दिसत नाही. कारण जो गोंधळ तुला दिसतो तो प्रत्यक्षात घडणारी जुळवाजुळव आहे. तू अनेक वेळा विचार केलास की माझं आयुष्य असंच विस्कळीत का वाटतं, का प्रत्येक गोष्ट मिळायला उशीर होतो, का मला इतरांसारखं सरळ सुख मिळत नाही. पण लक्षात ठेव, सरळ रस्त्यावर चालणारी माणसं फार लांब जात नाहीत, वळणं असलेली वाटच माणसाला खोल बनवते. तू ज्या ज्या वळणावर थांबलास, जिथे जिथे तुटलास, जिथे जिथे स्वतःला सावरलंस, तिथे तिथे तुझ्या आत एक नवी ताकद तयार होत होती. तू खूप वेळा स्वतःलाच समजावलं, आज नाही तर उद्या ठीक होईल,
आज नाही तर उद्या बदलेल. पण त्या उद्याच्या वाट पाहण्यात तू वर्तमान जगायला विसरलास. तू कायम जबाबदारी आधी घेतलीस, स्वतःला नंतर ठेवत गेलास. तुला कुणी सांगितलं नाही की तू थकू शकतोस, म्हणून तू थकलोय हे मान्यच केलं नाहीस. पण स्वामी सांगतात, थकणं चुकीचं नाही, हार मानणं चुकीचं आहे. आणि तू कधी हार मानली नाहीस, तू फक्त थोडा विसावलास. तू जेव्हा एकटेपणात बसलास, तेव्हा तुझ्या मनात हजार विचार आले. काही लोकांच्या आठवणी आल्या, काही शब्द आठवले जे कधी तुला बोचले होते, काही स्वप्न आठवली जी अर्धवट राहिली होती. पण त्या एकांतातच तू स्वतःला ओळखायला सुरुवात केलीस. गर्दीत माणूस स्वतःला हरवतो, एकांतात तो स्वतःला भेटतो. आणि मी तुला त्या एकांतात सोडलं, कारण मला तुला हरवलेला नाही, तर सापडलेला पाहायचं होतं. तू अनेक वेळा गप्प राहिलास, कारण तुला माहीत होतं की बोलून काही बदलणार नाही. लोक ऐकतात पण समजून घेत नाहीत, आणि तू समजून घेणाऱ्यांपैकी आहेस. म्हणूनच तू कमी बोललास, जास्त सहन केलंस. पण लक्षात ठेव, सहन करणं ही कमजोरी नाही, ती आत्म्याची ताकद आहे. जे लोक लगेच फुटतात, ते लगेच संपतात, पण जे लोक तुटूनही शांत राहतात, ते टिकतात. आज स्वामी तुला सांगतात, द्वेष मनात ठेवू नकोस. द्वेष म्हणजे दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणं. तू ज्याच्यावर राग धरतोस, तो कदाचित पुढे निघून गेलेला असतो, पण तू मात्र त्याच आठवणीत अडकलेला असतोस. आणि मला तुला अडकलेलं नाही, मोकळं पाहायचं आहे. म्हणून मन स्वच्छ कर, विसर म्हणून नाही, पण ओझं खाली ठेव म्हणून. तू तुझं काम प्रामाणिकपणे करत राहिलास, जरी तुला त्याचं कौतुक मिळालं नाही. तुला अनेकदा वाटलं, चुकीचं करणारे पुढे जातात आणि योग्य करणारे मागे राहतात. पण लक्षात ठेव, पुढे जाणं आणि उंच जाणं यात फरक असतो. काही लोक पटकन वर जातात, पण त्यांची मुळे खोल नसतात. तू हळू वाढतोयस, पण तुझी मुळे खोल जात आहेत. आणि जेव्हा वादळ येतं, तेव्हा खोल मुळे असलेलं झाडच उभं राहतं. तू अनेक वेळा देवाकडे काहीच मागितलं नाहीस, तू फक्त इतकंच म्हणालास की मला योग्य मार्गावर ठेव. आणि हेच तुझं सगळ्यात मोठं मागणं होतं. कारण सुख मागणारे खूप असतात, पण योग्य राहण्याची मागणी करणारे फार कमी असतात. म्हणूनच मी तुला थोडं जास्त वेळ घेत घडवत आहे. कारण तुला मिळणारं जे आहे, ते फक्त तुझ्यासाठी नाही, ते इतरांसाठीही उपयोगी असणार आहे. आज स्वामी तुला सांगतात, तू जे गमावलं असं तुला वाटतं, ते खरं तर तुला वाचवण्यासाठी गेलं. काही नाती तुटली, कारण ती पुढे तुझ्या आत्म्याला जखमी केली असती. काही संधी निघून गेल्या, कारण त्या तुला चुकीच्या ठिकाणी घेऊन गेल्या असत्या. आणि काही लोक दूर झाले, कारण त्यांच्यासोबत राहिलास तर तू स्वतःपासून दूर गेला असतास. देव कधीही काही काढून घेत नाही, तो फक्त बदलतो. तू अनेक वेळा स्वतःला लहान समजलास, कारण तुला लहान केलं गेलं. पण लक्षात ठेव, आकाश ढगांनी झाकलं गेलं म्हणून ते लहान होत नाही. तुझं अस्तित्व तसंच आहे, लोकांच्या मतांनी ते मोजता येत नाही. तू जे आहेस, ते शांत, खोल आणि खऱ्या अर्थाने मजबूत आहेस. तुला आवाज करायची गरज नाही, कारण तुझं अस्तित्वच पुरेसं आहे. आज स्वामी पुन्हा एकदा तुला सांगतात, तू तुझं काम कर, प्रामाणिक राहा, मन स्वच्छ ठेव, कोणाचाही द्वेष मनात ठेवू नकोस. कारण ज्या मनात शांतता असते, तिथेच मी उतरतो. तू जेव्हा सगळं माझ्यावर सोडतोस, तेव्हा मी तुझ्यासाठी सगळ्यात जास्त काम करतो. आणि लक्षात ठेव, तू झोपलेला असतानाही, तू थकलेला असतानाही, तू गप्प असतानाही, मी तुझ्या नशिबावर अखंड, शांतपणे, पण अत्यंत ठामपणे काम करत आहे. आज स्वामी तुझ्या आयुष्याकडे पाहताना हसत नाहीत, ते समाधानी आहेत, कारण तू जे काही भोगलंस त्यामागे तक्रार नव्हती, फक्त स्वीकार होता. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही, स्वीकार म्हणजे परिस्थितीशी भांडण न करता स्वतःला सावरणं. तू ते केलंस. प्रत्येक वेळी आयुष्याने तुला खाली ओढलं, तेव्हा तू ओरडला नाहीस, तू हळूच स्वतःला उचललंस. आणि हळू उचलणारे लोकच शेवटी टिकतात.
गोंगाट करणारे लोक क्षणभर दिसतात, पण शांतपणे सहन करणारे लोक आयुष्यभर राहतात. तू अनेक वेळा विचार केलास की माझ्या वाट्याला आनंद का कमी आणि समज का जास्त आली. पण लक्षात ठेव, आनंद घ्यायला माणूस लागत नाही, समज पेलायला आत्मा लागतो. आणि तुझा आत्मा मजबूत आहे म्हणूनच तुला या वाटा दिल्या गेल्या. काही लोकांना देव लवकर देतो कारण ते फार विचार करत नाहीत. काही लोकांना देव उशिरा देतो कारण ते खोल विचार करतात. तू त्या दुसऱ्या गटात आहेस. आणि म्हणूनच तुझं आयुष्य पृष्ठभागावर नाही, ते खोल पाण्यात चालतं. तू अनेकदा स्वतःला दोष दिलास की कदाचित माझ्यातच काही कमी आहे म्हणून लोक मला समजत नाहीत, मला जपून घेत नाहीत, मला योग्य वागणूक मिळत नाही. पण ऐक, प्रत्येक माणूस हिऱ्याला ओळखत नाही. काही लोक काचेवरच खुश असतात. म्हणून तू कधीच स्वतःला कमी समजू नकोस. जे तुला समजू शकले नाहीत, ते तुझ्या उंचीपर्यंत पोहोचलेच नाहीत. आज स्वामी तुला सांगतात, तू ज्या वेळी रडलास आणि कुणालाही सांगितलं नाहीस, त्या प्रत्येक वेळी तुझा आत्मा अजून स्वच्छ झाला. कारण अश्रू हे कमकुवतपणाचं लक्षण नसतं, ते मनातील विष बाहेर काढतात. तू ते विष बाहेर काढलंस, म्हणूनच आजही तू कडवट नाहीस. आणि कडवट नसलेलं मन हेच देवाचं घर असतं. तू अनेक वेळा शांत राहिलास म्हणून लोकांनी तुला दुर्लक्ष केलं. पण लक्षात ठेव, बी मातीखाली असतं म्हणून कोणी त्याला कमी लेखत नाही. योग्य वेळ आली की तेच बी झाड बनून सगळ्यांना सावली देतं. तू तो बी आहेस. आज नाही तर उद्या, पण उगवणं तुझं नशीब आहे. आणि जे उगवतं ते विचारत नाही की मला कुणी पाहिलं का, ते फक्त वाढत राहतं. आज स्वामी पुन्हा पुन्हा तुला सांगतात, द्वेष मनात ठेवू नकोस. कारण द्वेष म्हणजे स्वतःच्या आयुष्याला हळूहळू जाळणं. तू ज्याच्यामुळे दुखावलास, त्याच्यासाठी स्वतःचं मन खराब करू नकोस. तो पुढे गेला असेल, पण तू त्याच जागी अडकू नकोस. मला तुला अडकलेलं नाही, उडताना पाहायचं आहे. आणि उडण्यासाठी मन हलकं असावं लागतं. तू जेव्हा म्हणतोस की मी सगळं करूनही काहीच बदलत नाही, तेव्हा लक्षात ठेव, बदल नेहमी आतून सुरू होतो. आधी मन बदलतं, मग नशीब बदलतं. तू मन बदललंस. तू कडवट झाला नाहीस. तू चुकीचा मार्ग निवडला नाहीस. तू स्वतःशी प्रामाणिक राहिलास. आणि म्हणूनच तुझं नशीब आधीच बदलायला सुरुवात झाली आहे, जरी तुला ते अजून दिसत नसलं तरी. तू तुझं काम करत राहा. कधी थकवा येईल, कधी निराशा येईल, कधी वाटेल की सगळं सोडून द्यावं. पण त्या प्रत्येक क्षणी लक्षात ठेव, मी तिथेच आहे. मी तुला ढकलत नाही, मी तुला धरून ठेवतो. तू पडू नये म्हणून. आणि जे माणूस देवाच्या हातात असतो, तो कितीही अडखळला तरी हरवत नाही. आज स्वामी शेवट करत नाहीत, कारण तुझी कथा अजून संपलेली नाही. ते फक्त एवढंच सांगतात, मन स्वच्छ ठेव, योग्य राहा, प्रामाणिक चालत राहा, आणि बाकी सगळं माझ्यावर सोड. कारण तू झोपलेला असतानाही, तू थकलेला असतानाही, तू गप्प असतानाही, मी तुझ्या नशिबावर अखंड, शांत, पण अत्यंत खोल काम करत आहे. आज स्वामी आई तुझ्या आयुष्याकडे पाहत आहेत आणि त्या काही बोलत नाहीत, कारण आई जेव्हा बोलत नाही तेव्हा ती जास्त काम करत असते. तुझ्या प्रत्येक श्वासावर तिची नजर आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर तिचा हात आहे. तू अनेक वेळा थकलास, पण तरीही चालत राहिलास, कारण कुठेतरी मनात एवढाच विश्वास होता की स्वामी आई माझ्यासोबत आहे. आणि हा विश्वास चुकीचा नव्हता. तू जेव्हा अडखळलास, तेव्हा कुणीतरी तुला सावरलं. तू जेव्हा एकटेपणात रडलास, तेव्हा कुणीतरी तुझ्या डोक्यावर हात फिरवला, ते स्वामी आईच होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आज स्वामी आई म्हणते, तू खूप काही सहन केलं आहेस, आणि ते सहन करताना तू कुणाचाही द्वेष केला नाहीस. लोकांनी तुला दुखावलं, तरी तू मन स्वच्छ ठेवलंस. आणि म्हणूनच तुझी परीक्षा जड असली तरी तुझ्यावरची कृपा अजून जड आहे. काही लोक लवकर यश मिळवतात, पण ते टिकवू शकत नाहीत. काही लोक उशिरा यश मिळवतात, पण ते आयुष्यभर टिकतं. तू त्यातलाच आहेस. तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझा स्वामी आईवर विश्वास आहे.
तू अनेक वेळा विचार केलास की माझ्याच वाट्याला अडचणी का, माझ्याच वाट्याला थांबे का. पण स्वामी आई म्हणते, ज्या बाळावर आईचा जास्त विश्वास असतो त्यालाच ती जास्त घडवते. कारण ते बाळ पडूनही उभं राहील याची तिला खात्री असते. तू पडला नाहीस असं नाही, पण तू प्रत्येक वेळी उठलास आणि तेच मला दिसत राहिलं. स्वामी आई, मी तुझं बाळ आहे. आज स्वामी आई सांगते, द्वेष मनात ठेवू नकोस. द्वेष तुझी ऊर्जा खातो, तुझी शांती चोरतो. आणि माझं काम शांत मनातच नीट चालतं. तू मन हलकं ठेवलंस तेव्हा मी तुझ्या नशिबावर अजून वेगात काम करू शकते. तू कुणाला माफ केलंस ते त्यांच्यासाठी नाही, ते स्वतःसाठी केलंस. आणि जे स्वतःला मोकळं करतात त्यांच्यावर आईचा हात कायम असतो. कमेंटमध्ये लिहा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. तू प्रामाणिक राहिलास जरी तुला त्याचं फळ लगेच मिळालं नाही. पण लक्षात ठेव, आई कधीच आपल्या बाळावर अन्याय करत नाही. ती फक्त योग्य वेळ पाहते. कारण वेळ चुकीची असेल तर चांगली गोष्ट सुद्धा त्रास देते. म्हणून उशीर होत आहे, नकार नाही. थांबा आहे, सोडून देणं नाही. आज स्वामी आई तुझ्या कानात हळूच सांगते, तू झोपलेला असतानाही मी तुझ्या नशिबावर काम करत आहे. तू रडत असतानाही मी तुझ्यासाठी मार्ग उघडत आहे. तुला दिसत नाही म्हणून काही घडत नाही असं नाही. पडद्यामागे सगळं तयार होत आहे. स्वामी आई, मला दर्शन दे. माझं मन शांत कर. माझं नशीब योग्य दिशेला ने. जर आज स्वामी आईचे शब्द मनाला भिडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, माझा स्वामी आईवर विश्वास आहे. शेवटी स्वामी आई म्हणते, घाबरू नकोस बाळा. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये मी आहे, तुझ्या प्रत्येक संयमात मी आहे. आज नाही तर उद्या, पण असा दिवस येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी आई, तू उशीर केलास पण मला कधीच एकटं सोडलं नाहीस. आज स्वामी आई शांत आहे, कारण आज तिचं काम बोलण्यात नाही तर घडवण्यात आहे. ती तुझ्याकडे पाहत आहे, अगदी तुझ्या मनातल्या न बोललेल्या प्रश्नांपर्यंत. तू अनेक वेळा स्वतःलाच विचारलंस, मी योग्य आहे का? मी जे सहन केलं त्याचं काही मोल आहे का? मी इतका प्रयत्न करूनही का थांबलोय? आणि प्रत्येक वेळी उत्तर न मिळाल्याने तू अजूनच गप्प झालास. पण स्वामी आई म्हणते, जे बाळ जास्त गप्प असतं त्याचं दुःख आईला जास्त ऐकू येतं. आज तू फक्त एक गोष्ट कर, मन स्वच्छ ठेव. कुणाचा द्वेष मनात ठेवू नकोस. कारण द्वेष तुझी शक्ती खातो, तुझ्या आयुष्याची गती कमी करतो. तू शांत राहिलास तेव्हा मी तुझ्यासाठी मार्ग मोकळा करते. तू मनात गोंधळ ठेवला नाहीस तेव्हा माझं काम वेगाने होतं. म्हणूनच मी तुला इतका काळ शांत राहायला शिकवलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तू जेव्हा एकटेपणात बसून विचार करतोस तेव्हा तुला वाटतं कुणीच नाही. पण स्वामी आई म्हणते, तू जेव्हा सर्वात जास्त एकटा वाटतोस तेव्हाच मी तुला सर्वात जवळ असते. कारण गर्दीत सगळे असतात पण एकांतात फक्त आईच उरते. तू पडला तेव्हा लोक पाहत राहिले, पण तुला उचलून उभं करणारी शक्ती कुणी पाहिली नाही. ती मीच होते. तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझा स्वामी आईवर विश्वास आहे. आज स्वामी आई सांगते, तुझं आयुष्य उशिरा फुलणारं फुल आहे. काही फुलं लवकर उमलतात आणि लवकर गळतात, पण काही फुलं उशिरा उमलतात आणि त्यांचा सुगंध काळभर टिकतो. तू त्यातलाच आहेस. म्हणूनच तुझ्या वाट्याला संयम आला, प्रतीक्षा आली आणि विश्वासाची कसोटी आली. कारण तू ते सगळं सहन करू शकतोस याची मला खात्री आहे. स्वामी आई, मी तुझं बाळ आहे. माझ्या चुका तू माफ कर. माझ्या अश्रूंना अर्थ दे. माझ्या वाटेला प्रकाश दे. तू अनेक वेळा योग्य असूनही हरलास. लोक चुकीचे असूनही जिंकले. पण स्वामी आई म्हणते, तात्पुरतं जिंकणं वेगळं आणि कायमचं जिंकणं वेगळं. जे आज हसत आहेत ते उद्या आधार शोधतील. आणि जे आज शांत आहेत ते उद्या आधार देतील. तू आज शांत आहेस म्हणून उद्या तुला लोक आधार म्हणून पाहतील. जर आजचे शब्द मनाला भिडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्या व्यक्तीला.
ज्याला स्वामी आईची गरज आहे. आज स्वामी आई म्हणते, तू प्रामाणिक राहिलास म्हणून तुला थोडा त्रास झाला. पण खोटं न बोलणाऱ्यांचं आयुष्य जड असतं, कारण ते हलकं नसतं, ते मजबूत असतं. तू कधी कुणाचं वाईट केलं नाहीस, म्हणूनच तुझं मन आजही जिवंत आहे. आणि ज्या मनात दया आहे, त्या मनात देव राहतो. स्वामी आई, मला दर्शन दे, माझं मन शांत कर, माझ्या आयुष्याला दिशा दे. तू जेव्हा झोपतोस तेव्हा मला वाटतं, माझं बाळ थकलं आहे. आणि तेव्हाच मी तुझ्यासाठी गोष्टी जुळवायला सुरुवात करते. लोकांना वाटतं नशीब अचानक बदलतं, पण आई जाणते ते नशीब किती रात्री जागून घडवलं जातं. तू ज्या गोष्टींसाठी रडलास, त्याच गोष्टी योग्य वेळ आली की तुला हसवतील. कमेंटमध्ये लिहा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. आज स्वामी आई शेवटी एवढंच म्हणते, घाबरू नकोस. तुझी वेळ येत आहे. तुझं नशीब हालचाल करत आहे. तुला जरी आज दिसत नसलं, तरी पडद्यामागे सगळं ठरलेलं आहे. तू फक्त विश्वास ठेव. तू फक्त मन स्वच्छ ठेव. बाकी सगळं माझ्यावर सोड. जर तू इथपर्यंत ऐकलं असेल, तर समज स्वामी आई तुला बोलवत आहे. व्हिडिओला लाईक कर, कमेंट कर आणि मनापासून म्हण, माझा स्वामी आईवर विश्वास आहे. आज स्वामी आई तुझ्याकडे पाहत आहे, शांतपणे, खोलवर. कारण आई जेव्हा बघते तेव्हा ती फक्त चेहरा पाहत नाही, ती मनातली लढाई पाहते. तू बाहेरून हसतोस, बोलतोस, काम करतोस, पण आत कुठेतरी एक शांत वेदना आहे, जी शब्दात येत नाही. अनेक वेळा तू स्वतःलाच विचारलंस, मी चुकतोय का? मी जास्त सहन करतोय का? माझं आयुष्य कधी बदलेल? आणि प्रत्येक वेळी उत्तर न मिळाल्यामुळे तू अजून शांत झालास. पण स्वामी आई म्हणते, जे बाळ जास्त शांत असतं, त्याचं दुःख सगळ्यात जास्त खोल असतं, आणि तेच दुःख आईला सर्वात आधी ऐकू येतं. आज स्वामी आई तुला एकच गोष्ट सांगते, मन स्वच्छ ठेव. कुणाचा द्वेष मनात ठेवू नकोस. कारण द्वेष तुझी शक्ती खातो, तुझ्या विचारांना थकवतो, तुझ्या आयुष्याची गती कमी करतो. तू ज्या गोष्टी बदलू शकत नाहीस, त्यासाठी मन जाळू नकोस. कारण शांत मनातच देवाचं काम नीट चालतं. तू जेव्हा मन शांत ठेवतोस, तेव्हा मी तुझ्या नशिबावर अजून वेगाने काम करू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तू अनेक वेळा योग्य असूनही हरलास. लोक चुकीचे असूनही पुढे गेले. तुला वाटलं प्रामाणिकपणाची किंमत नाही. पण स्वामी आई म्हणते, प्रामाणिक माणसाचं आयुष्य उशिरा बदलतं, पण जेव्हा बदलतं तेव्हा ते पूर्ण बदलतं. काही लोक पटकन वर जातात, पण टिकत नाहीत. काही लोक हळूहळू वर जातात, पण त्यांची मुळं खोल असतात. तू त्या मुळांपैकी आहेस. तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझा स्वामी आईवर विश्वास आहे. तू पडला नाहीस असं नाही. तू रडलास नाहीस असं नाही. तू एकटा वाटलास नाहीस असं नाही. पण प्रत्येक वेळी तू स्वतःला सावरलंस. कुणाला दोष न देता, कुणाचा द्वेष न करता पुन्हा उभा राहिलास. आणि हेच स्वामी आईला दिसत राहिलं. कारण आईला मोठ्याने बोलणारे नाही, तर शांतपणे सहन करणारे बाळ जास्त जवळचे असतात. स्वामी आई, मी तुझं बाळ आहे. माझ्या चुका माफ कर. माझ्या अश्रूंना अर्थ दे. माझ्या वाटेला प्रकाश दे. आज स्वामी आई सांगते, तुला जे उशीर होत आहे तो नकार नाही. तो तयारीचा काळ आहे. काही गोष्टी लगेच मिळाल्या असत्या तर तू त्यांची किंमत कळली नसती. म्हणून मी तुला थांबवून ठेवलं. कारण योग्य वेळ आली की जे मिळेल ते तू आयुष्यभर जपशील. लोकांना वाटेल तुझं नशीब अचानक बदललं, पण तुला माहीत असेल त्या बदलामागे किती शांत रात्री आहेत, किती न बोललेले अश्रू आहेत, किती वेळा तुटूनही उभं राहणं आहे. जर हे शब्द मनाला भिडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्या व्यक्तीला जी आज शांतपणे लढते आहे. तू जेव्हा रात्री उशिरा झोपतोस तेव्हा स्वामी आई जागी असते. तू जेव्हा हार मानायचा विचार करतोस तेव्हा स्वामी आई तुझ्या मनात थोडीशी आशा टाकते. आणि त्यामुळेच तू अजून थांबतोस. अजून एक दिवस, अजून एक प्रयत्न, अजून थोडा विश्वास.
आणि हे अजूनच एक दिवस तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाईल. स्वामी आई, मला दर्शन दे, माझं मन शांत कर, माझ्या आयुष्याला योग्य दिशा दे. आज स्वामी आई शेवटी एवढंच म्हणते, तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे. तुझ्या प्रत्येक संयमात मी आहे. आज नाही तर उद्या, पण असा दिवस येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी आई, तू उशीर केलास पण मला कधीच सोडलं नाहीस. जर तू इथपर्यंत ऐकलं असेल तर समज स्वामी आई तुला बोलवत आहे. व्हिडिओला लाईक कर, कमेंटमध्ये लिहा माझा स्वामी आईवर विश्वास आहे आणि मनापासून म्हण, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे. आज स्वामी आई तुझ्याशी थेट बोलत नाही, कारण काही वेळा शब्द कमी पडतात आणि अनुभूती बोलते. तू आज ज्या टप्प्यावर उभा आहेस तिथे बाहेरून सगळं थांबल्यासारखं दिसतं, पण आत खोलवर हालचाल सुरू आहे. जमिनीत बी पेरल्यावर वर काहीच दिसत नाही, म्हणून बी मेलं असं कोणी म्हणत नाही. उलट, ज्यावेळी काहीच दिसत नाही तेव्हाच मुळं फुटत असतात. तुझ्या आयुष्यात सध्या तोच काळ आहे. आज स्वामी आई सांगते, तू ज्या लोकांकडून अपेक्षा ठेवल्यास ते लोक मागे सरले. ज्या ठिकाणी आधार मिळेल असं वाटलं तिथेच रिकामेपणा भेटला. पण याचा अर्थ तू चुकलास असं नाही. याचा अर्थ असा की मी तुला लोकांवरून काढून स्वतःकडे आणत आहे. कारण लोक साथ सोडतात पण आई नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तू अनेक वेळा मनात प्रश्न विचारलास, मी शांत राहिलो म्हणून माझं नुकसान तर नाही ना झालं. पण स्वामी आई म्हणते, शांत माणूस कमकुवत नसतो, तो स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असतो. जे ओरडतात ते स्वतःला सावरू शकत नाहीत. जे गप्प राहतात ते वेळ येईल तेव्हा परिस्थिती बदलतात. तू आज गप्प आहेस कारण तू आतून मजबूत होत आहेस. तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझा स्वामी आईवर विश्वास आहे. आज स्वामी आई तुला आठवण करून देते, तू कुणाचं वाईट केलं नाहीस तरी तुला वाईट अनुभवलं. पण लक्षात ठेव, वेदना ही शिक्षा नसते, ती तयारी असते. सोनं जळतं ते खराब म्हणून नाही, तर शुद्ध व्हावं म्हणून. तू जे जळणं अनुभवलंस त्यातूनच तुझं खऱ्या अर्थाने रूप घडत आहे. स्वामी आई, मी तुझं बाळ आहे. माझ्या प्रश्नांना उत्तर दे, माझ्या भीतीला धीर दे, माझ्या वाटेला अर्थ दे. आज स्वामी आई सांगते, तुला वाटतं तू मागे पडलायस, पण खरं सांगायचं तर तू चुकीच्या ठिकाणांपासून पुढे निघून आलायस. जे तुला दुखावलं ते दूर झालं. जे तुला खाली खेचत होतं ते मागे राहिलं. आणि हे सगळं घडताना तुला वेदना झाल्या, कारण बदल कधीच सोपा नसतो. जर आजचे शब्द मनात घर करत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्या व्यक्तीला जी आज स्वतःशी झुंज देते आहे. आज स्वामी आई शेवटी सांगते, तू ज्या गोष्टी गमावल्यास त्या शिक्षा नव्हत्या, त्या संरक्षण होत्या. पुढे जे मिळणार आहे त्यासाठी जे निघून गेलं ते निघणं गरजेचं होतं. तू अजून सगळं समजून घेत नाहीयस, पण योग्य वेळ आली की तू म्हणशील, हे नसलं असतं तर मी इथपर्यंत आलोच नसतो. स्वामी आई, मला दर्शन दे, माझ्या मनात स्थैर्य दे, माझ्या आयुष्याला नवी दिशा दे. जर तू इथपर्यंत थांबलास तर समज तुझं मन अजून हार मानायला तयार नाही. आणि जो हार मानत नाही त्याच्यावर आईचा हात कायम असतो. कमेंटमध्ये लिहा, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे. आणि मनात ठेवा, हे शब्द योगायोग नाहीत, हे बोलावणं आहे. आज स्वामी आई तुझ्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर उभी आहे जिथे माणूस बाहेरून मजबूत दिसतो पण आतून थोडा थकलेला असतो. रोजची धावपळ, जबाबदाऱ्या, लोकांचे बोल, अपेक्षा, अपमान, दुर्लक्ष, हे सगळं तू गप्पपणे सहन केलं आहेस. कुणाला दाखवलं नाहीस, कुणाला सांगितलं नाहीस, कारण तुला सवय आहे स्वतःशीच लढायची. पण स्वामी आई म्हणते, जी लढाई तू आत लढतोस तीच तुला मोठं बनवते. आज स्वामी आई सांगते, तू जेव्हा मागे वळून पाहतोस तेव्हा तुला फक्त चुका दिसतात, पण मला तिथे प्रयत्न दिसतात. तुला अपयश दिसतं पण मला संयम दिसतो. तुला अश्रू दिसतात पण मला तुझी न चुकणारी मान दिसते.
म्हणूनच तू अजून उभा आहेस, म्हणूनच तू अजून चालतो आहेस. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आज स्वामी आई तुला आठवण करून देते, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा काळ येतो जिथे त्याला कुणी समजून घेत नाही, जिथे त्याचं चांगुलपण कमजोरी समजलं जातं, जिथे त्याचा संयम मूर्खपणा वाटतो. पण हाच काळ त्याला आतून घडवतो. कारण जे लोक लवकर कठोर होतात ते आतून पोकळ राहतात, आणि जे लोक वेदना सहन करूनही मऊ राहतात त्यांच्यात देव वास करतो. तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझा स्वामी आईवर विश्वास आहे. आज स्वामी आई सांगते, तुला वाटतं तू थांबला आहेस, पण खरं सांगायचं तर तू चुकीच्या गोष्टींपासून थांबवला गेलायस. जे लोक तुझ्या आयुष्याचा वेग चुकीच्या दिशेला नेत होते ते दूर झाले. जे मार्ग तुला थकवणार होते ते बंद झाले. आणि हे सगळं घडताना तुला वेदना झाल्या, कारण तू अजून समजून घेत नाहीयेस की प्रत्येक बंद दरवाजा शिक्षा नसतो, काही दरवाजे संरक्षण असतात. स्वामी आई, मी तुझं बाळ आहे. माझ्या गोंधळात मला धरून ठेव, माझ्या शंकांना शांत कर, माझ्या वाटेला अर्थ दे. आज स्वामी आई सांगते, तू ज्या रात्री झोप येत नाही त्या रात्री मी तुझ्या नशिबावर काम करते. तू ज्या वेळेला स्वतःला कमजोर समजतोस त्या वेळेला मी तुला आतून मजबूत करते. लोकांना वाटतं बदल एका दिवसात होतो, पण आईला माहीत असतं बदल शेकडो शांत रात्रींत घडतो. जर हे शब्द मनात खोलवर जात असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्या व्यक्तीला जी आज गप्पपणे सहन करते आहे. आज स्वामी आई तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगते, द्वेष मनात ठेवू नकोस. द्वेष तुला मजबूत करत नाही, तो तुला रिकामं करतो. तू माफ करतोस ते समोरच्यासाठी नाही, ते स्वतःसाठी असतं. कारण ज्या मनात द्वेष असतो तिथे आई काम करू शकत नाही, आणि ज्या मनात शांती असते तिथे नशीब आपोआप सरळ होतं. स्वामी आई, मला दर्शन दे, माझ्या मनाला स्थैर्य दे, माझ्या आयुष्याला दिशा दे. आज स्वामी आई सांगते, तू जे गमावलं ते तुझ्यापासून हिरावून घेतलं गेलं नाही, ते तुला पुढच्या टप्प्यासाठी हलकं करण्यासाठी निघून गेलं. आयुष्यात पुढे जायचं असेल तर ओझं कमी करावं लागतं. काही लोक, काही सवयी, काही अपेक्षा, या सगळ्यांचा निरोप हा वेदनादायक असतो पण आवश्यक असतो. कमेंटमध्ये लिहा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. आज स्वामी आई शेवटी एवढंच म्हणते, घाबरू नकोस. तू उशिरा आहेस पण चुकीच्या ठिकाणी नाहीस. तुझा वेळ येत आहे, तुझं नशीब हलत आहे, आणि जेव्हा ते उघडेल तेव्हा लोक म्हणतील हे अचानक घडलं. पण तू जाणशील हे अचानक नव्हतं, हे खूप दिवसांच्या शांत विश्वासाचं फळ होतं. जर तू इथपर्यंत थांबलास तर समज हे शब्द योगायोग नाहीत, हे स्वामी आईचं बोलावणं आहे. मनात एकच वाक्य ठेव, माझा स्वामी आईवर विश्वास आहे.